नवनाथ संप्रदायामध्ये आहे का नाही, यांचे सगळ्यात मेन गुरु म्हणजे आपले दत्तगुरु. दत्तगुरूंच्या अध्यक्षतेखाली मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, शरपटनाथ, दगडबमनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ असे एकूण 9 नवनाथ झाले. त्यांनी लीला केली, संपूर्ण भारत भ्रमण केलं आणि सिद्ध योगी होऊन कोणतंही राज्यकारभार न करता सर्व ताकद स्वतः जवळ ठेवून लोक कल्याणकारी कामं केली. म्हणून नवनाथांना भरपूर मानणारी लोक आपल्या संपूर्ण भारतभर आहेत. गोरखनाथांच्या नावावरनं गोरखपूर पडलेला आहे. भूटान या देशात जरी गेला तर शरपटनाथ, चौरंगीनाथ असे वेगवेगळे नावं तुम्ही बघायला जातात. कनिफनाथ, आपल्या रेणावीला रेवणनाथ, अनेक ठिकाणी अनेक नाव आहेत. या असं संपूर्ण भारतभर आहे का नाही त्यांचे कार्यक्षेत्र राहिलेलं आहे. आणि भूर्तहरीनाथ या ठिकाणी कसं आहे की बाबा उज्जैनीचे राजा होते विक्रमादित्य, यांचे मोठे भाऊ भूर्तहरीनाथ, 4 बायका होत्या आणि त्यांना तिसरी बायको जी होती पिंगळा नावाची, तिच्यावर विशेष प्रेम होते. या बाईला बघितलं का नाही माणूस वेडाच व्हायचं, बाकी जगाचं गेलं तिचंच ऐकाय. त्या नगरीमध्ये त्यावेळी गोरखनाथ आलेले असतात आणि त्यांना या भुर्तरीनाथाचं जे आहे कार्य बघून त्यांना साधू करायचं असतं. आपण काय असं वीक पॉइंटच मिळत नसतं. भुर्तरीनाथ हे अतिशय ज्ञानी, लोकप्रिय, न्यायनिष्ठ आणि सर्वात जास्त पराक्रमी असे राजे असतात. त्यामुळं होतं काय की बाबा गोरखनाथांना आहे का नाही त्यांना काय करायचं कळलं. संपूर्ण राज्यात येऊन राहतात करतात. त्यांना आहे का नाही राजाचं जे आहे एक वीक पॉइंट गाव. ते म्हणतात की बाबा राजा मी तुला एक फळ देतो, ते फळ घे आणि तू चिरायुष्य हो. पण काय होतं राजा न्यायप्रिय असतो, तो आपल्या तिसऱ्या बायकोवर सगळ्यात जास्त प्रेम करतो. तो म्हणतो मी तरी राजा आहे, आज ना मला कोण बघणार आहे, जे काम करायचं आहे मला रणांगणात करायचं आहे, मी राजवाड्यात बसून राहणार आहे, जे न्यायदानाचं काम. तो ते जे फळ आहे ना स्वतःच्या बायकोला. पण राजाची जी बायको असते पिंगळा, तिला आहे का नाही राजा दिलाय फळ, हे फळ मी खाऊ. त्या पिंगळा राणीचं जे विशेष प्रेम असतं ते सेनापतीवर. ती जे फळ आहे त्या सेनापतीला जाऊ. सेनापती जो असतो त्याच त्या पिंगळावरती प्रेम. तो राजाची बायको आहे, कुठं कापून विकून टाकला करायचं काय. तो काय करतो की बाबा त्या ह्या तुमच्या नगरीच्या एका वेश्येवर प्रेम असतं, ते वेश्येला जाऊन फळ कोण दिलेले असतात. गोरखनाथ. कोणाला दिलेले असतात. राजाला दिलेले असतात. तो राणीला देतो, राणी काय करते सेनापतीला देते. सेनापती म्हणतो मी काय कुठल्याही युद्धात मारलं जाईल, काही होईल, चिर तरुण घेऊन करू काय. तो जाऊन वेश्येला देतो. वेश्या काय विचार करते मी काय कुठलं रोग लागून कधीही मरून जाईल. काय जवानी कदम कहाणी, खेळाडू आणि वेश्या या लोकांचं काय असतं सगळ्यात मोठं आयुष्याचं. ज्या वर्षी यांचं आयुष्याचं जवानी पण संपलं त्यांना कोण पुत्र विचारत. तर ती काय करते, हा लोक कल्याणकारी राजे ह्यालाच कोणाच्या हातात आलं फळ. राजा आहे त्या वेश्येला विचार टिक्यावर तलवार ठेवून एक फळ कोणी दिलं. सेनापतीच्या टिक्यावर एक फळ तुला दिलं कोण. त्याचे डोळे तो आहे का नाही संसार मोहमायामध्ये अडकलेला आहे. तो संन्यास लोकांच्या मोठ्या भावा छोट्या भावाला विक्रमादित्यला इथे राजा करतो. आणि ज्यावेळी तो ध्यान तपश्चर्येला बसलेला असतो त्याचा अनेक पण एवढं न्यायनिष्ठ झालं, त्यावेळी इंद्र राजानं आहे का नाही या ठिकाणी वीज कडाडलेली आहे. त्यामुळे आहे का नाही त्यांना हे करण्यासाठी, त्यामुळे या ठिकाणी जे आहे मी ज्यावेळी गुफेत गेला त्या ठिकाणी थोडं डॅमेज झालेलं दिसेल. तर इंद्राने या ठिकाणी वीज कड. अजून एक महत्वाचं काय की बाबा कुठल्याही माणसाच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करता म्हणून तुमचा मुलगा तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे असं काही नाही.
तुम्ही ज्या मुलीवर प्रेम करता म्हणून ती मुलगी तुमच्यावर प्रेम केली पाहिजे असं काय नाही. तुम्ही नवरा आहे म्हणून त्याच्यावर प्रेम करता म्हणून नवरा तुमच्यावरती प्रेम केलं पाहिजे असं काही नाही. प्रेम हे टोटल वेगळं. प्रेमामध्ये बंधनं नसतात, निस्वार्थ भावना असतात. प्रेमात दिलं पाहिजे, घेतलं काही नाही पाहिजे. त्यामुळं काय आहे की बाबा गोरक्षनाथ या एका असलेल्या राजाच्या राजाला जे आहे हे शिकवण देऊन त्याला आपल्या जे नवनाथांचं जे कार्य आहे त्या नवनाथामध्ये सामील करून आपलं कार्य वाढवलं. हे इथलं मर्म आहे. कळालं सगळ्यांना? इथं येऊन ही कथा याच्यासाठी सांगितली की बाबा आपल्या इथं सांगली जिल्ह्यामध्ये जे जे आहे, मच्छिंद्रगड बघितला असाल तो, वैभुरगाव वाळव्या तालुक्यामध्ये आहे. आणि वाळव्याला जिवंत नागाची जी पूजा होते ती प्रथा जी आहे या नवनाथाने पाठवली. आजही तिथे लोक जी पोरं आहेत एवढी एवढी साप पकडून आणतात आणि त्या एकमेव संपूर्ण भारतात गावामध्ये नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा केली जाते. हा 32 शिराळ. त्या 32 शिराळ्याचं जे आहे या नवनाथांचं आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा कार्य राहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला इथं येऊन ही कथा सांगितली. आता आपण डायरेक्ट ज्या ठिकाणी सकाळी आलो होतो अंघोळ करून त्या ठिकाणी जाऊया, व्यवस्थित जेवण करूया. अजून तुम्हाला आहे का नाही 4 देवळं बघायचे आहेत. बडा गणेश, हरिसिद्धी, महांकाल आणि संतोषी माता. संतोषी माता ऐकून आहे ना? ते देवीचं काय आहे तुम्हाला कोणाला काय माहिती आहे? एवढंच माहिती. ती कोणाची मुलगी आहे? गणपती. परत काय तिचं नाव काय आहे, तिचं आणि काय आहे, कुठं कुठं मंदिर आहे तिची ही माहिती, तिच्या कथा माहिती. काय झालेलं असतं, रक्षाबंधन असतं. रक्षाबंधन असतं त्या दिवशी काय झालेलं असतं, रिद्धी आणि सिद्धी 2 मुलं असतात. शुभ लाभ 2 मुलं असतात. रिद्धी सिद्धी 2 बायका असतात. राखी पौर्णिमा असते, राखी बांधायला कोणच नसतं. शुभ लाभ हे 2 मुलं काय करतात की बापाजवळ हट्ट धरतात, आम्हाला बहीण. त्यावेळी आहे का नाही आपल्या ज्या आहे ह्याच्यामधून ताकदीमधनं संतोषी मातेला तयार कर. म्हणून श्री रमण गणेश बघितला त्यांची मुलगीच जे आहे ठिकाण हेच आहे उच्चे. त्याच ठिकाणी जे आहे हे कार्यक्रम बघून आहे का नाही शुभ लाभाने या ठिकाणी देवाला आहे का नाही स्वतःची बहीण मिळवून घेतलेली आहे. ते ठिकाण आहे. या ठिकाणामध्ये आपल्याला हरिसिद्धीच्या मागच ते मंदिर आहे. ते मंदिर बघायचं, हरिसिद्धी बघायचं. मेन त्यांची कुलदैवता साक्षात तिची आराधना करण्यासाठी जे तुम्ही आज सौराष्ट्रामध्ये आहे का नाही पोरबंदर जे आहे, द्वारका जे आहे तिथून विक्रमादित्य जाईल आणि परत येईल. तिला विक्रमादित्य राजांना साक्षात दर्शन दिलेलं आहे देवीने. आणि आजही तुम्ही बघा विक्रम संवंत आपलं जे पंचांग येतं विक्रम संवंत म्हणून लिहिलेलं त्या विक्रम राजानेच ते चालू केलेलं आहे. आज तुम्ही 27 नक्षत्र जे काही बघितलं जातं पंचांग म्हणजे 5 अंकाचे वार, त्याच्यानंतर नक्षत्र, करण, तिथी आणि ब म्हणून एक असं एक 5 अंगाची माहिती जे सांगतं ते पंचांगच. तर ते चालू केलेला राजा म्हणजे विक्रम राजा. त्याच्या नगरीमध्ये तुम्ही आहे. चला आता आपण जेवण करूया. नवनाथ महाराज की जय, मच्छिंद्रनाथ महाराज की जय, गोरक्षनाथ महाराज की जय.